बद्धकोष्ठता. बाळाला बद्धकोष्ठतेचा शी घट्ट होत असल्याचा त्रास होत असेल तर त्याच्या वयानुसार पुढील परफेक्ट उपाय करा. 6 महिन्यांपेक्षा लहान बाळासाठी जे फक्त आईचे दूध पित आहे, आईच्या आहारात बदल करा. आईने आपल्या आहारात फायबरयुक्त पदार्थ जसे की फळे, पालेभाज्या वाढवावेत आणि पाणी भरपूर प्यावे. बाळाच्या पोटाची मालिश. बाळाच्या पोटावर कोमट तेलाने घड्याळाच्या काट्याच्या दिशेने गोल गोल मालिश करा. सायकलिंग व्यायाम. बाळाचे पाय पकडून सायकल चालवल्यासारखे पोटाकडे हळूवार पुश करा. यामुळे आतड्यांची हालचाल वाढते. कोमट पाण्याचा टब. बाळाला कमरेपर्यंत कोमट पाण्यात 5-10 मिनिटे बसवा. यामुळे तिथले स्नायू सैल होऊन शौचाला सोपे होते. 6 महिन्यांपेक्षा मोठ्या बाळांसाठी वरचा आहार घेणारे. जे 6 महिन्याचे बाळ असतात त्यांना फायबरयुक्त फळे जसे की बाळाला पपई, चिकू किंवा पिकलेले केळे मॅश करून खायला द्या. मनुक्याचे पाणी. 4-5 काळे मनुके रात्री पाण्यात भिजत ठेवा. सकाळी ते मॅश करून ते पाणी गाळून बाळाला पाजा. हा अत्यंत गुणकारी उपाय आहे. पाण्याचे प्रमाण वाढवा. बाळाला दिवसातून थोडे थोडे कोमट पाणी पाजत राहा. सूप आणि पातळ पदार्थ. आहारातील तांदळाचे प्रमाण थोडे कमी करून पचनास हलके असणारे मूग डाळीचे वरण किंवा भाज्यांचे सूप द्या. काय करू नये. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बाळाला कोणतेही जुलाबाचे औषध किंवा इनिमा देऊ नका. बाळ जर फॉर्म्युला मिल्क पीत असेल तर दूध बनवताना पाण्याचे प्रमाण योग्य आहे की नाही हे तपासून घ्या. कमी पाण्यामुळे बद्धकोष्ठता होते. जर बाळाने 3-4 दिवस शी केली नसेल, शी करताना बाळ खूप रडत असेल किंवा शी सोबत रक्त दिसत असेल तर त्वरित बालरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या.